कोल्हापूर महापालिकेच्या शुक्रवारच्या स्थायी सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर महापालिकेनं 25 लाख रुपये खर्च दाखवलाय, पण तरीही शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात का येत नाही असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विशाल शिराळे होते. नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येला बैठकीत वाचा फोडली. कसबा बावडा इथल्या एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 6 जणांचा चावा घेतलाय. भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि कुत्री पकडण्याची मोहीम याबाबत केसरकर यांनी प्रश्न उपस्थित केला. महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर 25 लाख रुपये खर्च दाखवलाय, पण शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या अजूनही नियंत्रणात का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर अमर समर्थ यांनी कुत्र्यांचं निर्बीजीकरण पूर्ण क्षमतेनं होत नाही असं सांगून या खर्चाबाबत शंका उपस्थित केली. प्रत्येक प्रभागात दररोज किती भटकी कुत्री पकडली जातात आणि त्यांना कुठं सोडलं जातं याचा खुलासा प्रशासनानं करावा अशी मागणी इंद्रजित बोंद्रे यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत नेहा तेंडुलकर, पूर्वा राणे, प्रवीण सोनवणे यांनी भाग घेतला. याशिवाय शहरातील कचरा उठाव अधिक वेगानं होण्यासाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवावी अशी सूचना नगरसेवकांनी केली.